हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम
श्रीमद भागवताचा 8वा स्कंध 3रा अध्याय आणि 11वा श्लोक. सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मण्य विपक्षिता नम कैवल्यनाथाय निर्वाण सुख संविदे. मराठीमध्ये अनुवाद. भक्ती योगाच्या दिव्य स्थितीत कार्यरत असलेले शुद्ध भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती करू शकतात. भगवंत विशुद्ध आनंद प्रदान करतात. ते दिव्य आध्यात्मिक जगताचे स्वामी आहेत. त्यांना माझा नमस्कार असो. तात्पर्य. भक्तिवेदांत श्री प्रभुपाद जी द्वारा भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान केवळ भक्तिमय सेवेद्वारे जाणल्या जाऊ शकतात. भक्ता माम अभिजानाति यावन यच्छस्मिता तत्वतः. ज्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना तत्वतः जाणायचे आहे त्यांनी भक्तिमय सेवा केलीच पाहिजे. या क्रियांना सत्व अथवा शुद्ध सत्व म्हणतात. भौतिक जगात मुख्यत्वे करून ब्राह्मणाद्वारे केल्या जाणाऱ्या सात्विक क्रियांना स्तुत्य समजले जाते. तथापि भक्तिमय सेवेतील कार्य ही शुद्ध सत्व किंवा दिव्य स्तरावर असतात. केवळ भक्तिमय सेवेद्वारेच एखादा भगवंतांना जाणू शकतो. भक्तिमय सेवेला नैष्कर्म्य असे म्हणतात. भौतिक कार्य थांबवणे पुरेसे नाही. अशी अवस्था अधिक काळ टिकू शकत नाही. नैष्कर्म्य अप्युच्युत भाव वर्जितम. जोपर्यंत आपण कृष्ण भावनेशी संबंधित कार्य करीत नाही तोपर्यंत केवळ भौतिक कार्याचा त्याग लाभप्रद होत नाही. नैष्कर्म्य अर्थात भौतिक कार्यापासून मुक्ती. हे ध्येय साधण्याच्या प्रयत्नात अनेक श्रेष्ठ संन्याशांनी आपल्या भौतिक क्रिया थांबवल्या, परंतु ते देखील अयशस्वी होऊन पुन्हा भौतिकवादी मनुष्याप्रमाणे भौतिक स्तरावर कार्य करू लागले. जेव्हा आपण भक्ती योगाच्या अंतर्गत दिव्य कार्य करू लागतो तेव्हा आपले पतन होत नसते. प्रत्येकाला सदैव दिव्य कार्य करण्याची संधी उपलब्ध व्हावी एवढ्याकरता आम्ही कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली आहे. यामुळे मनुष्य भौतिक कार्याच्या पलीकडे स्थित होऊ शकतो. भक्ती मार्गातील दिव्य कार्य जसे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयीचे ज्ञान प्रदान करतात. या श्लोकात म्हटल्याप्रमाणे सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मण्य विपक्षिता. भक्ती योगाच्या दिव्य पदावर स्थित असलेला विशुद्ध भक्तांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा साक्षात्कार होतो. गोपालतापनी उपनिषदात म्हटले आहे, भक्ती रस्य भजनम तद ह्या मूत्रोपाधी नैरास्य नैव मुष्मीन मनसः कल्पनम एतत् एव नैष्कर्म्य ही नैष्कर्म्य. या शब्दाची व्याख्या आहे, वर्तमान तसेच भविष्यात या लोकात किंवा स्वर्ग लोकात कुठल्याही भौतिक वस्तूचा भोग घेण्याच्या वासनेविना पूर्णपणे कृष्ण भक्तीच्या कार्यात संलग्न होणे. मी परत एकदा रिपीट करतो. वर्तमान तसेच भविष्यात या लोकात किंवा स्वर्ग लोकात कोणत्याही भौतिक वस्तूचा उपभोग घेण्याच्या
वासनेविना पूर्णपणे कृष्ण भक्तीच्या कार्यात संलग्न होणे. अन्य अभिलाषिता शून्यम. मनुष्य जेव्हा सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार भक्तिमय कार्य करू लागतो तेव्हा तो नैष्कर्माच्या स्तरावर स्थित होतो. अशा दिव्य भक्तिमय सेवेद्वारे भगवंताची सेवा केली जाते. त्यांना मी नमस्कार करतो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूप साग्रजात सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखावितांच. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या अध्यायात आपण पाहिलं की भक्ती योग हा किती महत्वाचा आहे ते आपण आता पाहिलं. याच्यामध्ये सांगितलं आहे भक्ती योगाच्या दिव्य स्थितीत कार्यरत असलेले शुद्ध भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती करू शकतात. भगवंत विशुद्ध आनंद प्रदान करतात. ते दिव्य आध्यात्मिक जगताचे स्वामी आहेत. त्यांना माझा नमस्कार असो. तर आता भक्ती म्हणजे काय हे आपण बघूया. भक्ती म्हणजे भगवंताची अहेतुकी सेवा करणे याला भक्ती म्हणतात. तसेच भगवंताची प्रेमपूर्वक सेवा करणे म्हणजे भक्ती. भक्तीमध्ये भगवंताविषयी भक्ताला अत्याधिक आदर प्रेम भक्तांच्या मनात असते. भगवंताविषयी आसक्ती असते. यामध्ये गीतेमध्ये काही श्लोक आहेत जे भक्तीबद्दल आपल्याला सांगतात. त्यामध्ये भक्ता माम अभिजानाति. याच्यामध्ये असं सांगितलंय भगवद्गीतेच्या 18.55व्या श्लोकामध्ये, भक्त्या माम अभिजानाति यावन्य चस्मी तत्वतः ततो मा तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. अर्थात भगवंत केवढा आहे, कसा आहे
तो जसा आहे तसा केवळ भक्तीनेच आपण त्यांना जाणू शकतो. त्यांना समजू शकतो. भक्ती योगाने मनुष्याला भगवंताचे पूर्ण ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो भगवत धामात जाण्यास पात्र ठरू शकतो किंवा प्रवेश करू शकतो. त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 9.13 अध्यायामध्ये महात्मा नस्तु मा पार्थ दैवी प्रकृती मिश्रितः भजन्ते न मानसो तज्ज्ञात्वा भूतादिम व्ययम. अर्थात हे अर्जुन, जे भ्रांत झाले नाहीत असे महात्मेजन सदैव दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. जे भ्रांत झाले नाहीत असे महात्माजन सदैव दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिभावात रममाण झालेले असतात, कारण ते मला भगवंतांना सृष्टीचे आदी कारण आणि अव्यय असे जाणतात. अशा प्रकारे आपण जाणू शकतो. आता भगवंतांनी याच्यात अजून एक गोष्ट सांगितली की कोण भक्ती करण्यास, भगवंतांना कोण जाणू शकत नाही किंवा कोण भगवंतांना भक्ती करण्यास जे लोक अपात्र आहेत त्यांच्याविषयी भगवद्गीतेत सांगितले आहे. भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया अपकृत चेतसाम व्यवसायित्मिका बुद्धी समाधोन विधीयते. अर्थात जे लोक इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त आहेत आणि जे अशा प्रकारच्या गोष्टींनी गोंधळून गेलेले आहेत, त्यांच्या चित्तात भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होत नाही. त्यामुळे भक्ती हा भगवंतांना जाणण्याचा राजमार्ग आहे. अनेक इतरही मार्ग आहेत ज्याने आपण भगवंतांना जाणू शकतो, समजू शकतो. पण इतर दुसऱ्या मार्गामध्ये मनुष्याचे पतन होण्याचे अधिक चान्सेस आहेत. त्याच्यामुळे आपण भक्ती योगाचे महत्त्व जाणून घेऊ. जसं आपण भक्ती करण्याचे 9 प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदनम. हे 9 प्रकारची भक्ती शास्त्रामध्ये सांगितली आहे. तर पहिली भक्ती आहे श्रवण. भक्तीची सुरुवात ही श्रवणापासून होती. जसा एखादा नवीन आलेला भक्त हा प्रथम भगवंताची नाम, गुण, लीला याचे श्रवण करतो आणि जसं जसं तो श्रवण करत जातो तसं भगवंताविषयी प्रेम त्याच्या मनामध्ये जागृत होतं. तर भक्ती करण्याची सुरुवात ही श्रवणापासून केलेली आहे. श्रवणाचे उत्तम उदाहरण जर आपण पाहिले तर परीक्षित महाराज हे आहेत. त्यांनी श्रवण करून भगवत धामात प्रवेश मिळवला.
श्रीमद भागवताचे कथा श्रवण करून मनुष्य हा पापापासून मुक्त होऊ शकतो. अनेक भूत पिशाच योनी सुद्धा श्रीमद भागवताचे श्रवण करून त्यांच्या त्या योनीमधनं मुक्त होऊ शकतात. याचे उदाहरण पण आपल्याला शास्त्रात आढळते. म्हणूनच म्हणतात नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्नेती नैष्टिकी. तर श्रवणाद्वारे भक्तीची सुरुवात होते. त्यानंतर आहे कीर्तनम. कीर्तन म्हणजे भगवंताचे नाम, गुण, लीला याचे गायन करणे. मनुष्याने श्रवण केले की त्याला भगवंताविषयी प्रेम त्याचे जागृत होते. आणि अर्थातच एकदा प्रेम जागृत झाले की मग त्याला भगवंताची कीर्तन करण्याची इच्छा होते, त्याची गायन करण्याची इच्छा होते, कीर्तनामध्ये नृत्य करण्याची इच्छा होते आणि तो भाव विभोर होऊन जातो. कीर्तन केल्याने मनुष्याला भगवंताचे स्मरण होत राहते. कीर्तन केल्यानंतर मनुष्याला स्मरण होते. त्यामुळे तिसरी जी भक्ती आहे ते विष्णू स्मरण असं सांगितलं आहे. म्हणजे विष्णूचं स्मरण करणे. एकदा का मनुष्य भगवंताचे श्रवण आणि कीर्तन करायला लागला की त्याला आपोआप भगवंताचे स्मरण व्हायला लागते. त्याच्या मनामध्ये नेहमी भगवंताच्या लीला, भगवंताचा गुण, भगवंताचे पराक्रम, भगवंताचे ऐश्वर्य याच्याविषयी त्याच्या मनामध्ये नेहमी विचार येऊ लागतात. भगवंताविषयी त्याचे आकर्षण वाढत जाते हळूहळू. त्याचे चिंतन तो करायला लागतो आणि मग हळूहळू तो कृष्ण भावना भावित होतो. स्मरण हे फार महत्वाचं आहे. कारण आपल्या मनामध्ये जेव्हा आपण भगवंताचे स्मरण करतो तेव्हा आपलं मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झाल्यानंतर तेथे भगवंताविषयीची एक ओढ, प्रेम निर्माण होतं. तर प्रत्येक गोष्टीमध्ये मन हे फार महत्वाचं असतं. कारण मन शुद्ध तर सगळं तुम्हाला चांगलं दिसेल. मन जर अशुद्ध असेल तर तुम्हाला सगळं वाईट दिसेल. त्यामुळे मन हे चांगलं असण्यासाठी भगवंताची श्रवण, कीर्तन या गोष्टी महत्वाच्या आहेत. विष्णू स्मरणाचं उत्तम उदाहरण प्रल्हाद महाराज आहेत. त्याच प्रकारचं कीर्तनाचं उत्तम जी नवविधा भक्ती आहे त्यामध्ये कीर्तन पण आहे. कीर्तनाचं जे आपण उदाहरण बघू शकतो की चैतन्य महाप्रभू आहेत. यांनी नगर संकीर्तन करत 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 कृष्ण भक्तीचा प्रचार केला. त्याचप्रमाणे चौथं आहे पादसेवन. मनुष्याने श्रवण, कीर्तन तथा स्मरण केल्यानंतर तो आपली रुची तथा आपल्या सामर्थ्यानुसार पादसेवन ही जी एक भक्ती आहे, भक्तीची एक पुढची एक स्टेप आहे, त्या विधीचे आचरण करू शकतो. जेव्हा मनुष्य अखंडपणे भगवंताचे चरण कमलाचे निरंतर चिंतन करतो, त्याच्यावर ध्यान करतो, त्याला पादसेवन म्हणतात. त्याच प्रकारे पादसेवन म्हणजे इतर शुद्ध वैष्णवांची सेवा करणे, त्यानंतर यात्रा करणे, तुलसी महाराणीची सेवा करणे, या सगळ्या गोष्टी पादसेवनामध्ये जातात, सेवनामध्ये जातात. त्यानंतर भगवंताच्या म्हणजे जे मंदिर असतं, भगवंताच्या विग्रहांना प्रदक्षिणा करणे, गंगा स्नान या गोष्टी सुद्धा पादसेवनामध्येच येतात.
पादसेवनाचे उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मी देवी. सहस्त्र शतलक्ष्मी या भगवंताच्या चरण कमलाची सेवा करत असतात. त्यानंतर अर्चनम, मन आणि वचन आणि कर्म याद्वारे भगवंताची सेवा करणे, तसेच श्रीमूर्तीची उपासना करणे हा विधी येतो. याचे उत्तम उदाहरण पृथू महाराज आहे. उत्तम साज सामुग्रीने भगवंताची सेवा करणे, जेवढं आपल्याकडे शक्य होईल, जेवढं आपल्याकडे आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करू शकू ते आपण अर्चनम मध्ये करू शकतो. पण यासाठी गुरुकडून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपण अर्चनम करू शकत नाही, म्हणजे भगवंताच्या विग्रहाची पूजा करू शकत नाही. त्यानंतर वंदनम, प्रार्थना व स्तुती. भगवंताची प्रार्थना करणे व भगवंताची स्तुती करणे हा वंदनम विधीचा एक भाग आहे. तरी त्याची गणना ही श्रवणम आणि कीर्तनम इत्यादी विधीमध्ये केली जाते. वंदनमचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्रूरजी. यानंतर येते दास्यम, भगवंताची दास भावामध्ये केलेली सेवा म्हणजे दास्यम. मनुष्य जेव्हा अनेक जन्मानंतर जाणतो की आपण भगवंताचे दास आहोत, आपण भगवंताचे सेवक आहोत, तेव्हा त्याचा उद्धार होतो. असा भक्त विश्वातील सर्व जीवमात्रांचा उद्धार करू शकतो असे शास्त्रामध्ये सांगितलं आहे. कोणत्याही विधीचे आचरण न करता केवळ एखादा भक्त जर असं नुसतं चिंतन जरी करत राहिला तरी त्याचा उद्धार होतो, तो यशस्वी होतो. दास्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमानजी आहे. त्यानंतर येते सख्यम, म्हणजे भगवंतांना आपले मित्र मानणे, सखा असं मानणे करणे. मित्रत्वाच्या भावनेने त्यांची आराधना करणे याला साख्य भक्ती असे म्हणतात. श्रवणम आणि कीर्तनमध्ये रमलेला भक्त कधी कधी त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी अत्युच्च प्रेम जागृत होते आणि त्याला भगवंताशी प्रत्यक्ष आदान प्रदान करण्याची इच्छा होते. तर अशा याच्यामध्ये तो भगवंताशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करू शकतो आणि त्यांची अधिक काळजी घेऊ शकतो. त्यांना काय पाहिजे, त्यांना काय वाटत असेल असे भाव त्याच्यामध्ये निर्माण होतात. तो भगवंतांना भूक लागली असेल, त्यांना थंडी वाजत असेल किंवा त्यांना उन्हाळ्यामध्ये त्यांना गरमी होत असेल, त्यामुळे तो त्यांना पंखा करतो. हिवाळ्यामध्ये भगवंतांना लोकरी वस्त्र अर्पण करतो. तर भगवंताविषयी त्याच्या मनामध्ये खूप प्रेम उत्पन्न होते.
आणि साख्य ही जी भक्तीची स्टेज आहे ही दास्यापेक्षा वरची स्टेज आहे. आता याच्यानंतर शेवटचं आहे आत्मनिवेदन. यामध्ये भक्त स्वतःला नेहमीसाठी भगवंताला अर्पण करतो. त्याच्याकडे जे काही आहे म्हणजे काया मनसा वाचा यांनी सगळ्यांना तो भगवंताला अर्पण करतो. भगवंताच्या सेवेव्यतिरिक्त त्याची कोणतीही इच्छा त्याच्या मनात नसते. भगवंताच्या सेवेसाठी तो स्वतःला अर्पण करणे किंवा त्याच्या आत्म्याला तो भगवंताच्या सेवेत लावतो म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वात वरची स्टेज आहे. बळी महाराज याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच अमरीश महाराज हे सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे. अमरीश महाराजांनी त्यांचे सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावले. जसे की डोळ्याने ते नेहमी भगवंताच्या आरचे विग्रहाचे दर्शन घ्यायचे, नाकाने ते भगवंतांना अर्पण केलेला पुष्पाचा फुलांचा सुवास घ्यायचे, जिभेने ते भगवंताचा प्रसाद भक्षण करायचे, त्यानंतर हाताने ते भगवंताची मंदिराचे मार्जन स्वच्छता करायचे, पायाने तीर्थयात्रेला जायचे, मंदिरामध्ये वेगवेगळ्या दर्शनासाठी जायचे. अशा रीतीने त्यांनी मनानी आणि सगळ्यांनी त्यांनी भगवंतांना अर्पण केलं होतं अमरीश महाराजांनी. त्यासाठी भक्तियोग हा सर्वात श्रेष्ठ आहे. मोठमोठे संत हे सुद्धा तेच सांगतात की भक्तियोग हा महत्वाचा आहे. भक्तियोगामध्ये हे जे 9 जे विधी सांगितले आहेत ह्या सगळ्या 9 विधीचे तुम्ही एकत्रितपणे पालन करून भक्ती मार्गात तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा कोणत्याही एका विधीचे पालन करून तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता. हरे कृष्ण.